आपलं स्वतःचं एक घर असावं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि आपल्या स्वप्नातलं घर कसं असेल याचा अंदाज आपल्याला IKEAमध्ये गेल्यानंतर येतो. खरंच यांचे जे सेटअप असतात ना, हॉलचा, किचनचा, बेडरूमचा, डायनिंगचा, हे जे सेटअप आहेत ना, तर ते बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की आपलं घर आपण कशाप्रकारे सजवायला हवं. आता प्रत्येकच गोष्ट इथली घ्यायला पाहिजे असं पण काही नाही, पण एक अंदाज आपल्याला येतो. बरं, नाही काही घ्यायचं असलं ना तरीसुद्धा इतक्या सुंदर गोष्टी बघून आहे ना, म्हणजे एक विंडो शॉपिंग करून एक वेगळाच आनंद मिळतो. IKEA म्हणजे खूपच कॉस्टली, अगदी बजेटच्या बाहेरच्या वस्तू इथं असतील असं वाटत असतं. म्हणजे मलाही तसंच वाटत होतं, पण काही गोष्टी आहेत इथल्या अफोर्डेबल. IKEAमध्ये एकदा तरी जाऊन यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तसंच मलासुद्धा खूप दिवसांपासून IKEAला जायची इच्छा होती. तर परवा मी नवी मुंबईतील IKEAला गेलेले, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा हे शेअर करूयात. आणि घरासाठी एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपल्याला एक अंदाज येतो की इथे या गोष्टी मिळतात, आणि नसेल जरी घ्यायची आपल्याला वस्तू तरीसुद्धा डेकोरेशनच्या बाबतीत आपल्या ज्ञानामध्ये अजून भर पडते. तर फर्स्ट फ्लोअरला आधी आम्ही इथं गेलो तर तिथं भरपूर सारे सोफा होते. इतक्या व्हरायटी होत्या ना सोफ्यामध्ये. आणि ती लोकं ना जे सेटअप करतात ना हॉलचा किंवा किचनचा, तर हा डायनिंगचा बघा, इतका सुंदर सेटअप करून ठेवतात ना. दिसायला तर ते सुंदरच दिसतं, पण एक आपल्यालासुद्धा आयडिया येते. आणि आता आपल्यालासुद्धा ना या गोष्टी गरजेच्याच झालेल्या आहेत. जसं की बघा, हे क्रोकरी युनिट आहे ना, तर असं व्हाईटमध्ये ना खूप सुंदर दिसतं. आणि खरं सांगायचं तर घर सुंदर दिसायचं असेल ना, म्हणजे पसारावरती नसेल ना, तर घर सुंदर दिसतं. आणि तो पसारा ठेवण्यासाठी प्रत्येक वस्तूला एक जागा पाहिजेल आहे. तर त्यासाठीच ही अशी कपाट वगैरे असतात ना, तर ती खूप उपयोगीची असतात. आणि इथं ह्यांनी जो किचनचा सेटअप लावलेला ना, कलर किती सुंदर आहे बघा, कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आणि इथे ह्यांनी डिशवॉशरसहित पूर्ण सगळ्या गोष्टी बसवलेल्या आहेत. पण त्या ना मी उघडून बघितल्या, पण त्याचं रेकॉर्डिंग करायचं राहिलं. त्याच्यानंतर सिंकमध्ये सुद्धा आता भरपूर व्हरायटी आलेल्या, तर त्यांनी सिंकचे सुद्धा इथं सेटअप लावलेला होता. आणि या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना, तर खूप स्वस्त होत्या. 299 की 250ला वगैरे होत्या. त्याच्यानंतर हा डायनिंगचा सेटअप एक खूप सुंदर होता. आणि चेअरसुद्धा खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. नंतर हा बेडरूमचा सेटअप एक होता. म्हणजे आपल्याला हवा असेल तर हा आपण पूर्ण सेटअपसुद्धा घेऊ शकतो, किंवा याच्यातल्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत ना, तर त्या इंडिव्हिज्युअल एक सिंगलसुद्धा घेऊ शकतो. स्टडी टेबल, TV युनिट, अशा बऱ्याचशा गोष्टी की जेणेकरून आपलं घर आहे ते एकदम सुटसुटीत दिसेल. आणि बुकशेल्फ वगैरे होते ना, तर ते सुद्धा खूप छान होते. आता याच्या प्रत्येकाच्या काय प्राईज असतील ना, तर त्या मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ते टॅग होते ना, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शक्य होतील तेवढ्या. आणि मिनिमलिस्टसुद्धा आपण फर्निचर करू शकतो. म्हणजे हे TV युनिट आहे बघा, खूप छोटंसं आहे पण सुंदरसुद्धा आहे. त्याच्यानंतर वॉल शेल्फ आहेत. म्हणजे एकूणच घराला एक एस्थेटिक लुक देणारं फर्निचर कसं असलं पाहिजे हे इथं गेल्यानंतर समजतं. आणि खरंच सोफ्याच्या ना एक नंबर व्हरायटी आहेत सगळीकडे. त्याच्यानंतर किचनमध्ये आपल्याला गरजेचं असतं हे टॉल युनिट किंवा क्रोकरी युनिट आपण म्हणू शकतो. तर ते सुद्धा खूप चांगले होते. साधारण 15, 16, 17,000 अशा किमती होते त्याच्या. आणि हे काही सेंटर टेबल ते तर अगदी 999ला होते. ऑनलाईनसुद्धा मिळतात असे. तर इथे एक हॉलचा असा सेटअप होता, इतका सुंदर होता ना. आणि IKEA एवढं मोठं आहे ना, की ते फिरून फिरून खरंच पाय दुखून येतात, एवढं मोठं आहे. त्यामुळे अधूनमधून एक 2-3 मिनटं रेस्ट घेण्यासाठी हे एकदम छान आहे. DMartमध्ये कसं खूप वेळा आपण फिरलो तरीसुद्धा काही बसायला वगैरे जागा नसते. आणि हे साईड लॅम्प, म्हणजे लॅम्पच्या सगळ्याच व्हरायटी आहेत ना, तर त्या खरंच खूप छान होत्या. त्यानंतर सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा टील ब्ल्यू कलरचा जो सोफा आहे, तर तो सुद्धा होता. साधारण 20,000, 22,000 अशा त्याच्या किमती होत्या. पूर्ण IKEA फिरण्यासाठी ना बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे वेळ काढूनच इथं जायला पाहिजे. आणि शक्य असेल तर स्वतःची गाडी घेऊन जा. म्हणजे जर काही गोष्टी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि जवळ जर राहत असाल मग तर ते तुम्हाला त्याची डिलिव्हरी देऊ शकतात. तर इथं ज्या लॅम्पच्या व्हरायटी आहेत ना, तर त्या खरंच खूपच सुंदर. हे किचन लॅम्प आहेत ना, ते तर खूपच सुंदर वाटते. आणि या छोट्या छोट्या गोष्टींना खरंच एक एस्थेटिक लुक येतो घराला. आणि फेक प्लांट आणि फ्लावर्स इथं इतक्या सुंदर व्हरायटी होत्या. खरं तर आपण ओरिजिनल असतात झाडं तीच लावायला पाहिजेत, आणि माझ्या घरामध्ये तर तशीच लावलेली आहे, तुम्ही नेहमी बघताच. पण ज्यांना झाडांची आवड पण आहे, पण त्यासाठी वेळ नाही मिळत झाडांची केअर घेण्यासाठी, तर त्यांच्यासाठी अगदी योग्य इथं सुंदर सुंदर प्लॅन्ट्स आहेत. अर्थातच खऱ्या गोष्टींपेक्षा खोट्या गोष्टींची किंमत जशी जास्त असते नेहमीच, तर तसंच आहे. फेक प्लांट आणि फ्लावर्स आहेत तर ते खूपच जास्ती कॉस्टली आहेत. पण प्लॅन्टर्स ना खूपच छान होते, सिरेमिकचे होते किंवा बाकीच्यासुद्धा व्हरायटी होत्या. आणि हे बघा, हे फेक प्लॅन्ट्स आहेत ना, खरंच खूप सुंदर होते. आणि हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा बेडरूममध्ये सुद्धा आपण ओरिजिनल झाडं, लाईव्ह प्लॅन्ट्स ठेवू शकत नाही, तर अशा ठिकाणी आपण हे ठेवू शकतो.
पण यांच्या किमती मात्र खूप जास्ती होत्या, म्हणजे जवळजवळ 5,000च्या वरतीच होते सगळे प्लॅन्ट्स होते ते. हे जे प्लॅन्टर्स आहेत ना म्हणजे कुंड्या, तर त्याची मात्र जास्ती प्राईस नव्हती. खरंच खूप सुंदर होते. तर फ्लावर वेस वगैरे आहेत ना ते सुद्धा खूप छान आहेत. आणि सगळ्या स्त्रियांच्या आवडीचा विषय म्हणजे किचन आणि त्यातल्या वस्तू. तर हे जे ग्लास कंटेनर वगैरे होते ना खरंच खूप सुंदर पण होते आणि रिजनेबल होते, म्हणजे फार काही कॉस्टली नव्हते. हे सोफा वगैरे साफ करण्यासाठी किंवा कार्पेट साफ करण्यासाठी जे लिंट क्लीनर असतात ना तर ते, आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे सगळी भांडी वगैरे होती ना तर ती सुद्धा काही फारशी कॉस्टली नव्हती. हे असे जे ग्लासचे जार होते ना तर ते सुद्धा कॉस्टली नव्हते, फारसे चांगले होते. त्याच्यानंतर वुडनच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा चांगल्या होत्या, जसं की ट्रे वगैरे. वेगवेगळ्या साईजमध्ये हे सगळे अवेलेबल होते. हा तर ट्रे आहे तर किती मोठा आहे, आणि त्याच्यापेक्षा एक राऊंडमध्ये होता, तो सुद्धा चांगला होता. आणि ब्रासच्या गोष्टी असतात तर त्या मला खूप आवडतात, म्हणून मी हे ताट बघितलं. पण ते काय ओरिजिनल ब्रास आहे असं वाटत नव्हतं. 900 रुपयांना होतं हे. वुडनचे ट्रे वगैरे होते ना तर ते खरंच खूप छान होते, आणि रोटेटिंग ट्रे पण आहे ना तर तो सुद्धा खूप छान होता. तर या गोष्टी आधी इझिली मिळायच्या नाहीत, पण आता ऑनलाईनसुद्धा ह्या गोष्टी मिळतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अगदी इझिली ह्या अवेलेबल आहेत. काही गोष्टी असतात त्या खरंच किचनमध्ये खूप उपयोगी पडतात, पण काही गोष्टी असतात त्या फक्त डेकोरेटिव्ह पर्पजच्या असतात. त्या फक्त आपल्या किचनमधली जागा अडवून ठेवतात. त्यामुळे अशा गोष्टी नाही घ्यायच्या. खरंच आपल्याला त्याचा उपयोग असेल तर अशाच वस्तू घ्यायच्या. म्हणजे किचनमध्ये काम करताना आपल्याला इझी पडलं पाहिजे, नाही की त्या प्रत्येक गोष्टी सांभाळत काम करणं म्हणजे ना अवघड होऊन जातं. हे जे रॅक्स आहेत ना तर ते खरंच उपयोगी पडतात किचनमध्ये. छोट्या छोट्या वस्तू जर ठेवायच्या असतील व्यवस्थित. आणि इथं 2 साईजमध्ये होते. त्याच्यानंतर या ग्लासच्या सोप बॉटल आहेत तर त्याच फक्त स्वस्त होत्या, म्हणजे 74 रुपयाला एक अशी होती. आणि बाकीच्या ज्या सगळ्या बाथरूम ॲसेसरीज होते ना तर त्या खूपच कॉस्टली होत्या. त्याच्यानंतर मोठ्या प्लांटसाठी म्हणजे पाम वगैरे असतो ना तर त्यासाठी जे मोठे प्लांटर लागतात ना तर ते फक्त स्वस्त होते. 99 रुपयाने एक असा होता. आणि हे लॅम्प वगैरे होते ते सुद्धा कॉस्टलीच होते. म्हणजे काही गोष्टी अफोर्डेबल होत्या तर काही खूपच कॉस्टली. आणि आत्ता इथं 15% डिस्काउंट पण चालू होता काही फर्निचरवरती. आणि जे यूट्यूबर आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत ना तर त्यांच्यासाठी ह्या लाईट्स तर खूपच गरजेच्या झालेल्या आहेत, कारण घरामध्ये वगैरे शूट करताना एवढा पुरेसा लाईट नसतो, त्याच्यामुळे ह्या अशा एक्स्ट्राच्या लाईट घ्याव्या लागतात. त्यासुद्धा अफोर्डेबल होत्या, पण ऑनलाईन ह्याच्यापेक्षा स्वस्त मिळतात. पण इथं भरपूर व्हरायटी होती. काही गोष्टी खरंच अफोर्डेबल होत्या, म्हणजे सोफा वगैरे होते ना तर बाहेरसुद्धा भरपूरच किमती असतात सोफ्याच्या, तशाच इथंसुद्धा होत्या. आणि त्यावरती 15% बहुतेक डिस्काउंट होता. आणि हे जे क्रोकरी युनिट आहेत तर त्याच्या किमतीसुद्धा 13-14 हजार पण होत्या काही काहींच्या. पडदे मात्र बऱ्यापैकी महाग होते. पण जेवढ्या काही गोष्टी होत्या ना तर त्याची क्वालिटी मात्र खूपच चांगली होती. त्यामुळं जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल किंवा घर रिन्यू केलं असेल किंवा तुम्हाला घर आपलं छान असं डेकोरेट करण्याची आवड असेल तर नक्की एकदा तरी IKEAला व्हिजिट द्यायला पाहिजे. आणि हे जे फेक प्लांट आहेत ना तर त्याचा तर एक फार मोठा सेक्शन आहे त्यांच्याकडे. आणि खरोखर खूपच सुंदर सुंदर व्हरायटी आहे याच्यामध्ये. आणि मला काय आवडलं IKEAमधलं तर सोफा सेट होते ना तर ते खरंच खूप सुंदर होते, क्वालिटी पण छान होती. आणि किमतीसुद्धा मार्केटमध्ये जसे सोफ्यांच्या किमती असतात ना तर तशाच होत्या. चला तर आता आपल्या नेहमीच्या व्हिडिओपेक्षा थोडासा हटके हा व्हिडिओ आहे. हे पण थोडंसं आपण एक्सप्लोअर केलं पाहिजेल आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.